मालकाने माती उचलायला लावलंय बाई रे आपण मालक बी ना काय काय सांगून दिल्या काय पत्ते नाही बाबा त्याला माणूस येत नाही. जाऊ दे आता आपल्याला कामाची गरज आहे आपल्याला काय इलाज आहे त्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही काय बडबड लावली तुम्ही काम करा ना व्यवस्थित. कामच करीत मला नाही. कामच चाललंय एवढी माती उचलली राव हे खुरपते नाही तर लय गबाळ झाले. नुसतं दिवस भरवले येतं का तुम्ही अहो तसं नाही मला का आम्ही बसून थोडी इथं तवा इतक्या वेळात किती व्हायला पाहिजे एवढंच नाही उचललं आता बसून ही बघान राव आता एवढं उचलून तिकडे टाकलंय राव नाही नाही तुम्ही आहे ना काहीच कामाचे राहिलेले नाहीयेत बरं का तुमचे ना हातच चालत नाहीत पटपट. अहो हा. मालकीन बाई असं नका बोला आम्ही केव्हा बसलेलं पाहिलंय का तुम्ही कुठं बसले होते म्हणूनच बसले होते म्हणूनच हे काम झालेलं नाही. 8 वाजेपर्यंत सुट्टी नाही बरं का परत सांगितलं नाही म्हणतात. अहो मालक असं नका करू. म्हणजे मालक ऐका ना राव माय ना पोरग तापलंय राव घरी मला जावं लागेल राव ओ तुमची कार नाही ना ती घरीच राहू द्या. इथं आले ना कामच करायचं कळलं ना. आम्हाला एक ऑफिसला जायला उशीर झालाय पण तुम्हाला इथं आहे ना बसलेलं बघून आम्ही आलोय. मालकीन बाई अहो बसलेलो नव्हतं मालकीन बाई आम्ही अहो कामच चालू आहे हा बरोबर. तुम्हाला आहे ना कधी पण बघितलं ना पाणीच प्यायला बसलो जेवायलाच बसलो त्याचसाठी ठेवलंय तुम्हाला कामाला आम्ही बसण्यासाठी फक्त. आणि पोरगा आजारी हा खोटं कशाला बोलू पोराच्या नावावर आम्ही. बसा तुमचे नाटक चांगले माहिती आहेत कळलं का. हे बघा काही झालं ना 8 वाजेपर्यंत ह्यांना अजिबात सुट्टी द्यायची नाही. सुट्टी द्यायची नाही बसले होते ना तुम्ही तुम्हाला 8 वाजेपर्यंत सुट्टीच नाही. होय ग आपल्याला 500 रुपये मालकाकडून घेऊ का 500 रुपये बाद झाले मालकीन बाई. काय द्या ना मला 500 अहो पोराचं दुखत आहे ओ मध्ये आधी अजिबात काही नाही हा. हा. उचल बिचल भेटणार नाही. डायरेक्ट पगाराच्या दिवशी काय असेल ते सगळं. अहो मला का असं नका करू तुमच्या ए, पाया पडते पैसे. वा तिकडे ते पाया बिया नका पडू काम करा. अहो मालक पण आम्ही काय दुसरीकडे कामाला आहेत का हो आमच्याकडे कायचे पैसे यांना समजून सांग मला राग येतो बरं का असे 4-4 वेळा पैसे म्हटलं काम व्यवस्थित करायची. हा आणि पुढच्या महिन्यात कंपनीत ते रोप वाढले झाडं त्यांची कटिंग करायची कळलं का. अहो आम्ही का तुमच्या कामाला नाही म्हणलोत का काही करू काम पण मला 500 रुपये द्या पैसे तुम्हाला भेटणार नाही. सांगितलं ना उचल भेटणार नाही. हा जे काय असेल ना ते पगाराच्या दिवशी. मालकीन बाई द्या ना तुमचे लय उपकार होतील अहो. पगारातून कट करून घ्या. असं बसताना नाही विचार करत तुम्ही हा. मालकीन बाई अहो ते खरं बोलतात. मी सांच्याला गेलतो कालच्याला त्यांच्याकडं ते त्याचा पोरगा खरंच आजारी आहे. झालं बोलून झालं. मी तुम्हाला विचारलं होतं का विचारलेलं का. कामाशी काम करायचं बाकीचे चौकशा करायच्या नाही. अहो मालक तो काय खोटं नाही बोलत होते झालं तुम्ही एकमेकात ठरवून घ्या म्हणजे आम्ही येडे. अगं मी काय म्हणतो हा. कशाला यांच्या संग आपण बोलत बसलोय उशीर होता आपल्याला कंपनी जायला. हो हो तिकडले कामगार वेळेवर येतात का नाही काही नसतं यांच्या संगच बघायचं. चला चला तिकडचं बघावं लागेल. हा. आणि चला चला बसू नका. यावर कोणत्याला पटकन- संध्याकाळपर्यंत आहे ना आम्ही रिटर्न येईपर्यंत झालं पाहिजे. 8 वाजेशिवाय कोणी जायचं नाही. या ग्रुपून चल. चला चला आता पर्याय नाही काम केल्याशिवाय गरिबीच जळाली तेवढी काम करू करून मरायचं पण लेकराला पैसे आधी होय ग इकडे ना बघितलं तर परत ओरडती नाव. अरे मला तू सांग आता काय करायचं तिथं ना मला- रुपया नाही म्हणला मला माहित होतं मालकीन बाईन मालक काय आपल्याला पैसे देणार नाही म्हणून मी ठोको मावशीला म्हणलं होतं तर ती म्हणली नाही मालकाने पैसे दिले ना तर मी देते दवाखान्याला. सांच्याला आपण ठोको मावशी पण पैसे घेऊन जाऊ. बरं हा? मग तसं करू आता काय करायचं हावर बघितलं तर अजून बोलतीन. अरे मोठ्या लोकांचं काही खरं नाही राजा भाऊ. काय सांगू तुला मला असा राग आला होता की तोंड ठेवून देऊशा वाटत होत्या त्यांच्या. अरे निलो भाऊ तसं नाही जमत आपल्याला कामाची गरज आहे परत दुसरीकडे कामं लागत नाहीत ही मोठे लोक आहेत तुला सांगतो ही काही चोरीच्या आरोपाखाली आपल्याला देते नाट टाकून कुठं उद्योग करीतो यांच्या काय नादी लागायचं आपल्यासारखेच काम आहेत वैर मस्त तळी ती आता तुला जशी येते तशी आम्हाला नाही येत का गरिबांनी फक्त सहन करायचं एवढंच. करा करा काम करा. काय कर काम आता काय करतो चल चलू दे काय करतो फार डोक्याला वाईट झालं माहिती का होय ग हा तुला माहिती का कंपनी एक तर आपली लय तोट्यात चालली माहिती खरंय. तिकडे लवकर गेलं पाहिजे. आपण लवकर जात सुद्धा नाही. इथे हे कामगार वैताग देतात तिथे त्यांचा पगार राहिलाय अजून 2 महिने झाले पगार नाही त्यांचा. ते सुपरवायझर बी काय नीट लक्ष देत नाहीत कोणी. काय काय करावं कुठं माझं तर डोकंच चाला ना.
माझंही डोकं चालत नाही. धड इथले कामगार नीट नाही आणि तिथले काम करतायत तर त्यांना पगार वेळेत देऊ शकत नाही आपण. मग पगार वेळेवर नाही भेटल्यावर तर मग काम चुकारपणा करतेच ते. जाऊ द्या, चला आधीच उशीर झालाय, बघू काय होईल ते. चला. हे तोटा कसं भरून काढावं तेच कळा नाही. बरं चल बरं तू बस. अवघड आहे सगळं माहिती का. आता काय लय कामाची गरज नाही राहणार आता. यायचं म्हणून मग यायचं. ए निळू भाऊ, अरे इकडे तिकडे कुठे काय करतोय? खाटपाट करतो कोण करत. बस काय भेट होता काय म्हणतो राजा भाऊ? शोक. हं. आता काय लय टेन्शन नाही राहिलेलं. तू नको काळजी करीत जाऊ. लय बियायचं नाही आता. आता काय मला एक सांग, काय लय आता ही कामाची काय गरज राहिली असं नको समजू. कमो? तुला माहित नाही काय काय? आता रोड मध्ये जमीन जाणार आहे, तुला कळालं नाही काय? हा आईला ते आलं तर काय ना कानावर. हा. माई बी 30 गुंठे जाणार आहे. खरं काय? हो. अरे तू 30 गुंठा जाणार आहे. माही जाणार आहे 3 एकर. अरे वा वा वा. हे, आणि आता काय या मालकाला भेटतो कुठे काय करतो. कामाला काय यायचं माहिती का तुला? ही पैसे गुतलेत ना, आपले पगार गुतलाय त्याच्यामुळे. किती पैसे आहेत? ते काय माहित नाही बा, पण मग पैसे येणार आहेत. हा हा. ए, माझ्या अंदाजी मला वाटतं मला तर गोण्यानेच पैसे आहेत त्यांना काय रे? हा? बरोबर आहे. बरोबर आहे. जाऊ दे आता काय आहे, आता कामा पिण्याची गरज नाही राहिली एवढी. हे, आता निसती ऐक, पण आईश करायची. ह्याच्यातून बरं का तुला मी सांगतो, एक काम कर, 30 गुंठ्याची तुला सुद्धा हा. जवळजवळ माझ्या हिशोबाने कोटीच्या आसपास येणारच. बरोबर. मला 2-3 कोटी येते यान. पण असं नाही करायचं, लय उद्योगन नाही करायचं बरं का. हा? हा, नाही तर मोकार उद्योग वाढीशील तू. नाही त्याची बी ना, ती पैसे आले ना हा. कुठेतरी आपण जमीन घेऊ. जमीन घेऊ. हा मग बरोबर आहे. काय मोकार नसतो येड्या, मोकार हा. पैसे गेल्यावर परत एक जे- तिथं जमीन जाणारच आहे. हा. आपण दुसरीकडे घेऊ ना कुठेतरी. ती जमीन जायला- घेऊ. ही बायको म्हणली मागून येते, अजूनही आहे ना. मालक लोक बॉम्बलायचे पुन्हा. बरं, जाऊ दे, येईन. मी तेच विचारणार होतो. हा. वहिनी आज तिने अरे. लयच उशीर केला. अरे तुला माहिती ना, पोराचं दुखत होतं. हा. मग तिला म्हणलं जरा तू उशीर आहे. मग आता काय बरं. करतो, त्याला इलाज नाही. आता कशी आहे तब्येत तिची? हा नाही, आता बरं लागत आहे. हा. पण म्हणली मी जरा, मला टाइम होईल, मी येते मागून, तुम्ही जा पुढं. बरं. आणि बरं का, आता मालकाला काय नाही लय ऐकायचं नाही. पण चल आता पैसे निघोस तर आता मालकाची हा, मालिशच करावं लागणार आहे, दुसरं काय आहे. तेवढं पुरतं हा. तेवढं आपलं. चल आपण तिकडे ते बघू, तिकडे बागा बिगाचं तिकडे. बरं दी गावाला. जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. लागलं ना आता कंपनीला शिला आपल्या. अरे बघ, आता तू माझ्यावर काय चिडतोय? अगं मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जॉब बनवायचे ऑर्डर यायचे आपल्याला, ते बी गेलं. हा, त्या मॅनेजरला बोल, कामगारांना बोल, सगळं देते ना, देईन ना, होईन ना, करीन ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काय गरज होती एवढं सगळं करायची? अरे मग काय असं मुळमुळेसारखं बोलायला पाहिजे होतं का त्यांच्या बरोबर? आणि माझ्यामुळे काही नाही झालेलं. तू वेळेत पेमेंट देत नव्हता त्यांना, कळलं ना, त्याच्यामुळे झालेलं आहे. म्हणजे सगळी चुकी माझी का? नाही, सगळी चुकी माझी का? मग सगळी चुकी माझ्या एकटीची आहे का? तुझीच आहे, सगळी चुकी तुझीच आहे. हा बरोबर आहे. लॉस झाल्यानंतर तुम्हालाच एकटीला दोष देणार ना, स्वतःवर कसं घेशील? पहिल्यापासून सवयच आहे तुझी. झालं इथं बी चालू. आता त्यांचे पगार नाही झाल्यामुळे लागले कंपनीला ताळा आपल्या. हा, काय करायचं आता? अरे मला काय विचारतो काय करायचं आता? तुझं तू बघून घे काय करायचं हा, आता. झालं माझं मी बघून घेतो. घेतला अंग काढून ना. अरे आपल्याला ते कंपनी विकावं लागेल ते आता. काय? हा, काय म्हणजे? आणि कंपनी विकून बी काही देणं भागणार नाही. हाय हो बांगला, ही जमीन, हे सगळं विकावं लागेल. अरे मग राहणार कुठं आपण? हा विचार केलाय का हा बंगला विकल्यावर? अरे भीक मागायची वेळ आलीये तुझ्याच मुळे. माझ्यामुळं आली का? म्हणजे तू काहीच नाही केलं, सगळं मी केलं ना, माझ्याच मुळे. काय हे होतं बघ, ते सगळं परत- माझ्यामुळं. परत त्याच गोष्टीवर येऊ नको. मी भीक मागायला मोकळी नाहीये. बरं मी काय म्हणतो आता ऐक, आता जे कामगार आहेत का त्यांचे पगार कसे करायचे? आता मी तरी कुठून देणार त्यांची पगार? बरं आता तू लय त्याला रागत बोलायचे ना, तूच प्रेमाने बोल, म्हणजे ते ऐकतील. देऊ म्हणा आता सगळं लॉसमध्ये गेलं म्हणा, आमच्याकडे जसे येते तसे देऊ. आणि गाडीचे बी हप्ते भरायचे राहिलेत, थकलेत, ते बी विकून टाकू, नील करून टाकू. आणि त्यांना सांग की उद्यापासून कामाला नका येऊ म्हणून. हा? बर, जसे येते तसे पैसे देऊन टाकू त्यांचे.
हो. चिडचिड करू नको आता तरी त्यांच्यावर. अरे नाही करत बाबा, नाही करत. झालं? चिडचिड करू नको म्हणतोय. ही वेळ आली आणि चिडचिड करू नको म्हणतोय. पण जाऊ दे आता, बोलून बघते त्यांच्या बरोबर मी. प्रेमाने बोल म्हणजे होईन सगळ्या गोष्टी. बर चल आता. ए अनिल भाऊ, उपट मोठालं त्या ह्या पुन्हा आजच्या दिवस कामाला येते, एवढं काय विचार करतो लय. हा चढ बागच्या आपली दुसरी माणसं आहे. वहिनी आली का? आली. मालकीनबाई काय बघ ओरडली नाही मालकीन बाई अजून आलेलीच नाही माघारी. बरं झालं बाबा ती यायच्या आधी आली तू. आणि तसं काय एवढं लय घाबरू नको, कामच आपल्याला आजचे दिवस करायचे. उपटा मोठालं वाचून पडली. पण आवरू. हा मालक झाली का काम? हे काय चाललेत ना. होईल आज करू आम्ही सगळं हे हा काय नाही राहणार. हा. सगळं उशीर पर्यंत थांबू वाटलं. काय म्हणले पगाराचं काय चाललंय का? ऐका ना राजू भाऊ, हा मी काय म्हणत होते, उद्यापासून तुम्ही तिघ पण नाही कामाला आले तरी चालेल हा? का हो? का मालकीनबाई? ते कसं आहे ना, काय झालंय, आमची जरा कंपनी लॉसमध्ये गेली म्हणण्यापेक्षा हे बघा, आता तुम्ही आमचे कामगार आहे, तुमच्यापासून काही लपवण्यात काही अर्थ नाही. काय झालंय, टाळा लागलाय कंपनीला आमच्या. आता पार आमच्यावर जवळपास भीक मागायचीच वेळ आली असं समज. म्हणून मालकीनबाई असं काय टिंगल करता राव तुम्ही? हे बघा राजू भाऊ, आजपर्यंत कधी टिंगल केली का तुमची? मालकीन बाई तुम्हाला नसलं कामाला ठेवायचं तर नका का ठेवी ना. तशी बी आम्ही आजच्या दिवसच कामाला येतं, पण असं काय वाईट वक्त बोलू नका. आओ, काय नाही ऐकून घ्या हा. तुम्ही खरंच. आणि मी तुम्हाला एक सांगते का, आमचं घर आहे म्हणजे बंगला आमचा, आणि हा. ही जमीन, बर याच्यासाठी पण कुणी गिराईक असेल तर आम्हाला सांगा. काय हे बी विकणार आहे. गावात आहेत ना मस्त पैसे. आता कसं आम्हाला बोलता येत नाही ना. काय झालं, एवढी वर्ष भरपूर आम्ही रुबाब केला सगळ्यांवर, पण आता काही नाही राहिलं हो हातात. म्हणजे त्याच्यामुळं आम्ही लोकांना बोलण्यापेक्षा ना, जरा तुम्हीच बघा, गावात भरपूर पैसेवाली लोक आहेत. म्हणजे हे सगळं द्यायची का तुम्हाला? सगळं ते- बंगला, जमीन आणि गाडी सगळं देऊन टाकायचंय. देणंच लय झालं. बर आता कसं झालंय मालक, आता हा. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला नाही का आम्ही काही गोष्टी खऱ्या बोललो, पण ती आमचं बी ना माळाची जमीन होती का, हा. ती आमची रोड मध्ये गेली 3 एकर, याची गेली 30 गुंठ. हा. हा मग दुसरं गिराईक बघण्यापेक्षा घेतो आम्ही. हा? काय अडचण नाही तशी. तुम्ही घेता? घेता? हा मग बरं होईल तुम्हीच घेता असं ते. हा, हा नाही तसं नाही काय. कसं आहे, आता एवढी वर्ष तुम्ही आमच्याकडे काम करताय, तुम्हाला सगळं त्याच्यामुळं माहिती आहे त्याला. हा. आता थोडं वाईट वाटतंय, पण तुम्ही कोणाला तरी देणारच आहेत. हाय का द्यावंच नाही? लागणार मग आहे आता दुसरं कोणी हा, मग- कोणाला आम्ही देण्यापेक्षा मग नाही घेतो काय अडचण नाही. तुम्ही काही काळजी करू नका मालक आणि मालकीनबाई. आता तुम्ही किती केलं तर आमचे मालक आणि मालकीन आहे. आता तुमची चिंता आमची चिंता. आता आम्ही विचार करायलाच पाहिजे ना काहीतरी. हे का आता नाही? कसं आहे, आता तुम्ही जरा थोडं याची किंमत व्यवस्थित सांगा जरा. आता तुमच्याकडे एवढे असतील का? आता ते जमीन हे बंगला सगळं धरून आ. 3.5 कोटी पर्यंत जाईन सगळं. माझी ना हवेला जमीन गेलेली, माझी 3 एकर गेलेली, याची 30 गुंठे गेलेली. मला 3 कोटी रुपये भेटणार इथं, याला बी कोटीच्या आसपास 1 कोटीच्या आसपास भेटणार आहेत. मग असं मिळून आहे ना 3.5 कोटीचा तुमचा यावर क्लिअर होईल. याला बी 5-25 लाख रुपये राहते. अरे बापरे, एवढे? एवढे पैसे? हा? मग बरं झालं की इकडे तिकडे बघण्यापेक्षा हे घेते तर मग यांनाच देऊ. हम्म. मग कधी करायचा व्यवहार? कवा तुम्ही म्हणता ना तेव्हा, एवढ्या 8 दिवसात भेटणार आहेत ती. 8 दिवसात हा भेटणार का? हा मग एक काम करा ना, ते आमची गाडी आहे ना, तिचे राहिलेले हप्ते तुम्ही भरा. मी गाडी बी घ्या तुम्हाला. म्हणजे गाडीचे बी हप्ते राहिले का? काय सांगू तुम्हाला. आणि मी काय म्हणतो, आपण यांच्या पैसेच राहू इथं कामाला. तसं आहे आपल्या कुठं काही नाही, आणि आपण इथेच राहू. मग लोकांना वाटायचं नाही का आपण काही ऐकलंय म्हणून. एखादी खोली माग आता. म्हणते ऐका ना राजू भाऊ, हा. आता बंगल्याचं तर ठरलंय आपलं, मग हा, आम्ही हा. काय म्हणतो, ह्याच्यातच एखादी खोली आम्हाला देता का, आणि तुमच्याचकडं का आम्हाला ठेवता का आम्हाला? अहो, मालकीनबाई एवढं बोलून लाजवायला लागलात बघा. एवढं वर्ष तुमच्याकडे आम्ही काम करतोय, एवढं नाही होणार नाही का आमचं? अहो तुम्ही राहा की बिंदास राहा. काय करणार हो, परिस्थितीच आमच्यावर अशी आली. अहो येऊ द्या, ही चालू असतं काही गोष्टी, लय नाही विचार करायचा. पण त्याचं कधी बी नव्हतं होतं, याला नाही त्याला येतं, काही नका लय विचार करू तुम्ही. पण काय नाही, असं राहा घरच्यासारखं राहा. काय नाही तसं काय लय हक्काचा काय विषय नका घेऊ. जरी आम्ही मालक झालो तरी पहिले जसं आहे तसंच राहा. कसं आहे मालकीनबाई, अहो गरीबाला जाण असते हो.
अहो तुमचे खूप उपकार झाले हो दादा. कसं आहे, आम्ही जर इथं राहिलो ना तर गावात कोणाला कळणार पण नाही. त्यांना विकलं म्हणून कळणार नाही, म्हणून म्हणतो इथंच राहतो, इथंच काम करतो तुमच्याकडे. चालतंय, चला. आम्ही बी काय करतो, पैशाची तयारीला लागतो. चालतंय. चला. ए राजा भाऊ, काय झालं आता तुला? तू कमून एवढं कुठीत घेत त्यांना? अरे त्यांनी किती रुबाब केला आपल्यावर. आता त्यांना सुट्टी नाही. आता दाखव रुबाब काय असतो त्यो. हा अरे नीलो भाऊ, तुझी अक्कल जिथं बंद पडती ना, हा. अरे तिथून ह्या राजाची चालू होती. तू काही येडा बिडा समजतो का? ह्यांनी काय काय नाही केलं आपल्या संग. हा. तू आता इथून पुढं फक्त खडं नको आणू, गाणी वाजतो यांची नको नको करून सोडतो. मालक आणि मालकीन होते ना, एवढं उरकू दे, पैसे जाऊ दे रे त्यांचे, मग बघ मालकाचा रोबाब. आणि तो बी काय कमी नाही राहायचं, ह्याच्यावर टोपी बिपी टाक जरा. 5-25 लाख रुपये तुला उरत यात. तुला एक सांगू का, अरे ही कलियुग आहे. इथं केलं ना ती इथंच फेडायचंय. पहिल्यावर नाही बापाने केलं आणि मग लोक पिढीत बसला, ह्यो धंदा नाही राहिला. अहो मग ते आपल्या संग तसं वागले म्हणून आपण तसं वागायचंय का? तुला तुला नाही काही गोष्टी कळायच्या. तू चल. होय ग, हा, कसं खांदायचं? मला काय विचारतो, मला येतं का? बघ तुझं तू. हे सगळं तुझ्यामुळे आली दिवस, करावं लागलं असतं की असलं काही. बास ना बास, मला नाही उचलता येत ते. ए, झालं का नाही? ही वायर बिअर नाही टाकता येत काय कुंकड? हा, अशी कामं करीत आहेत काय? ते टाकणारच होतो. कावा सांगितल्या मना नाही सुधरत का थोडंफार? आमचं कारभार जरा कमी करा की. आणि बसला होता काय काम सोडून? नाही काम नाही. चालूच आहे. नाही, अहं. खोटं बोलताना थोडी लाज नाही वाटत का रे? का धरणं बघतोय, बडबड चालली आणि तुम्ही म्हणता काम चालूच आहे. अहो मला खरंच नव्हतं बसलो आम्ही. खरंच नव्हता बसला? नाही हो आमचे नाही. डोळे गेलेत काय? मला तर 4-4 आहे. अहो दादा खरंच नव्हतं. पुरा पुरा इकडे काय दादा बिदा गमेली बाराची जाऊन द्यायची कना कना. आता तिथे येत नाही, शिकतील की हळूहळू एवढं मग कशाला? कोणी शिकवाय? तू शिकाय राहते की इथं? तसं नाही म्हणत. नाही नाही, शिकव शिकव, हो इकडे तू त्यांनी शिकव. केले नाही ना. अगं, हात लाव ना. नाही, सांडलं तर सगळं भरून घ्यायला लागेल परत. हळू करा, हळू. हा हा, नीट नीट नीट. ती तसली नाटकं नाही चालणार मला. व तिकडं अहो, मला काय ऐक हा, हळू जा गं. मी काय म्हणतो, काय? पोरग बाहेर शिकायला टाकलं ना हॉस्टेलला. हा. प्राचार्यांचा फोन आलता, पोरग आजारी. बर. 3,000 रुपये लागत होते. तू विसरला काय काही गोष्टी? नियम काय आहे इथं माझा? महिना भरला की पगार, तर रुपया मागायचा नाही. हा? पोरग आजारी लय. अहो द्या ना, पोरासाठी द्यावं. तू तुझ्या डोक्यात जरा पाणी बी नाही का? नियम काय आहेत माझ्याकडे? महिना भरला की पगार, 1 रुपयाला थांबायचं नाही. काय निल भाऊ? बरोबर आहे. आपल्यावर लय रुबाब करीत होते. अहो राजा भाऊ, तुमचं पोरग आजारी होतं तर तुम्ही फक्त 500 मागितले होते, दिल का? ए मोकाट्यानं काम करायचं. का रे, दिवस कुत्र्याची सुद्धा बदलात येत. तर आम्ही माणसं होतो. अरे 500ची किंमत केली होती माझी. हा, अरे बायको याच्या त्याच्या हातापाया पडून 500 रुपये घेतली होती बायको. खरंच चुकलं आमचं. आम्ही नव्हतं असं करायला पाहिजे तुम्हाला. लय फाडफाड करीत होती. आता सुट्टी नाही. आता मुकट्यानं काम करायचं आणि महिन्यानं पगार घ्यायचा. हा अहो माणसाने कुठल्या गोष्टी विसरायच्या नसतात. रंकाचा राव आणि रावाचा कधी रंक होईल ना सांगता येत नाही. त्यामुळे ना सगळ्यांनी माणुसकी जपायची असते. अहो आपला मुलगा आजारी होतो, आपल्याला किती त्रास झाला माहितीये ना. त्यांचा मुलगा काय ना आपला मुलगा काय, त्रास असतो. द्या ना त्यांना 3,000. अरे जाणीव आता यांना काय वाटलं आमच्यासारखं कोणीच नाही. माप नव्हतं राहिले आहेत बघा दोन्हींना. होतं. अरे ही असं असतं, परिस्थिती प्रत्येकाचा टाइम येतो. आणि एक सांगू का तुम्हाला, गरीबाचा श्रीमंत होतो आणि श्रीमंताचा बी गरीब होतो. ही कधी बी जाण लक्षात ठेवायची. आणि जरी तू त्यावेळेस आहे ना 500 रुपये मागितली होती माझ्या पोराच्या दुखण्याला, तुम्ही नाही दिले, पण आम्हाला गरिबीची जाणीव. तसं नाही करणार मी. द्या ना, द्या पैसे त्यांना.
दर दर पैसे आणि पोराला पाठवून दे. लय उपकार होते. अरे उपकाराचं काय आहे? कधी बी ना श्रीमंती आली माजायचं नाही, गरीब आली लाजायचं नाही. मालक अजून 1000 रुपये द्या ना. ते दाढी वाढली ना, ती दाढी कमी करायची होती. 1000 रुपये दाढीला मी तिथंच करतो ना काय. तिथंच कर, अजून आकड गेली नाही का? अरे एक काम कर, आता पोत्या बसून करीत जा. चला लागा कामाला. अरे बर तू खांते का थोडं? माझा हात गळून गेला. अरे मला येतंय का ते सांग ना, मला ते धरता पण येत नाही. कर ना तू, मी टाकते ना तिकडं माती. आणि इकडे बात जरा कमी कमी दे, मला नाही उचलता येत. जाता जाता घे लवकर संपल. ऐकू हळू जा.